ना त्याला समजतं तो तिकडे दाद द्यायला येतोय. मात्र प्रीतम सरांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी पासून रायगड ठाणा 40+ प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 32 टीमांचा महासंग्राम रायगड ठाण्याच्या ज्या 40+च्या सर्व टीम्स एकत्र करून, सर्व खेळाडू एकत्र करून ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल टेंबोड्याच्या भव्य दिव्य मैदानावरती. तीही मॅच पाहायला विसरू नका. तीही मॅच बघण्यासाठी या साहेब. नक्कीच आमचा तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण असेल समालोचनासाठी. मात्र जबरदस्त आयोजन नियोजन हिमांशू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून काय तर आमचे आदरणीय जनार्दनजी उलवेकर यांना विनंती करतो की आपण या मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच ऑन आहे. सांगतो 2 मिनिटं सांगतो. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा, कारण आपल्या खेळाडूंचे नाव आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. उमेश ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला किरण खानावकर. संदेश गोलंदाजीला आपण पाहतोय. पहिला चेंडू जसा चांगला फेकला त्याच पद्धतीने दुसराही चेंडू पूर्णपणे आखडून ठेवलाय फलंदाजाला. कोणत्या पद्धतीने बॅटचा फ्लोला कनेक्ट करू देत नाहीये. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. पहिला वाईट होता. प्रीतम सर बघा 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये कमीत कमी 40, 45, 50चा टार्गेट या मैदानावरती पुरेसा ठरतोय. कारण मैदानाचा जर भौगोलिक विचार केला तर हा डोंगर विभागातला हा मैदान आहे. मात्र या ठिकाणी थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि पंचांकडे दाद मागितली. पंच षटकार दिला का काय मला असं वाटलं. लालचंद दादांची स्टाईल प्रजा सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. धन्यवाद. ना सत्यसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला हिंदवी स्वराज्यासाठी. दादा षटकार नाही ना. म्हणजे थोडीशी डान्स तिकडे झाली पाहिजे दादा तुमच्या माध्यमातून, कारण तुमची अदागिरी आहे ना थोडीशी आता चेंज करा. कारण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आपण एका बेहतरीन पंच आहेत. थोडीशी डान्स झाली पाहिजे. पुढचा चेंडू संदेश आता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि चेंडू पलीचा संपर्क झाला नाही प्रीतम सर. मात्र तिकडे थोडीशी यष्टीरक्षक रामभाईने थोडीशी गलती केली. मात्र एक लेग बायच्या रूपाने बाईच्या रूपाने व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद. नावडे 40+ टीम मैदानामध्ये खेळत असताना 3 या आकड्यावरती. प्रीतम सर 3 धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. राम घरत आता मात्र याचा संघ घेऊन उतरलाय. समोर फलंदाजी करत असताना आपण नावडे संघाला पाहतोय. संदेश चांगला चेंडू खोलवर चेंडू समजू दिला नाही. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावामध्ये समाधान मानतोय अभि आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 4. आता श्याम मात्र क्वालिफाय झालं. राम क्वालिफाय होईल की नाही हे काळवेल सांगेल, बरोबर की नाही. ही जोडी आहे ना श्याम आणि रामची, ही खूप जुनी जोडी आहे. मात्र आता श्याम जरी क्वालिफाय झाला असता तरी राम तितका प्रयत्न करेलच, कारण लंका जालायची आहे. लंकेवरती दहन करायचं असेल तर रामला देखील क्वालिफाय व्हायला लागेल, कारण श्याम झालाय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मेरा राम तू मेरा श्याम तू, आणि दोघांनी एकच परमेश्वराचे रूप. आणि आता मात्र मैदानात खेळताना त्या नावाचे आपण खेळाडू पाहतोय. संदेश अतिशय चांगलं गोलंदाजी आतापर्यंत करतोय. कंट्रोल गोलंदाजी. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. मात्र मोठा फटका लॉफ करण्याचा प्रयत्न टुवर्ड्स द लेग साईडला आपण पाहतो. उमेश खानावकर याच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. या चौकार आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 8. लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद डीजे चंदू फुटाणे त्यांचं नाव. तर या ठिकाणी उमेश साठी हा चेंडू जसं उमेशनी या नावडे टीम मध्ये डेब्यू केलाय ना, तिथून उमेशची बॅटिंग भरदार झाली आहे. कारण तो टुर्नामेंट मध्ये संघामध्ये खेळत होता. जसा 40+ झाल्या त्याला लगेच नावडे संघाने खेचून घेतला. जसं लघु चुंबक जसं खेचून घेताना तसं या हल्ली काय झालं माहिती आहे का सर, कोण 40+ होते, कोण 40+ होतंय, आणि मी एकदा 40+ झालो का यांच्यामध्ये कधी जोडतोय. आणि एकदा जोडला की त्याला माहिती आहे मीच ओपनर,
मीच बॅटमन, माझी दादागिरी चालणार, मागच्यानी काही झकमारी केलेली असते का एवढे वर्षे? हा, ही मोठी गोष्ट असते. बरेचशा ठिकाणी बघतोय. मात्र असं जसा उमेश आता इथे जॉईन झाले, उमेशने लगेच आलेला चौकार दाखवला जबरदस्त चौकाराच्या. हा, जे पण आहे ते तोंडावरती आहे. मागे कशाला, मागे नाही राहायचं, कधी मागे मागे ओलून बघायचंच नाही. जे पण आहे ते तोंडावरती आहे. हा, मागची पाठ कोणी बघितली हो? अहो, आंघोळ करताना पाठीवर हात पोचत नाही तर पाठ कोणी बघितलेली आहे? जे पण आहे ते समोर आहे. म्हणूनच विचार करा, खेळत असताना जबरदस्त आपण सामना पाहतो. मॅच मध्ये मजा येईल, कारण नावडे 40+ टीम एक ऑस्ट्रेलियन टीम आहे, कधी हार म्हणत नाहीये. नावडेचा जर विचार केला तर आमचे नितीन कोले असतील, विशालजी खानावकर असतील, आमचे सर्व असतील, किरण खानावकर असतील, जबरदस्त एक संघ बांधणी त्यांची आहे. समोर अभि गोलंदाज, षटक क्रमांक 2 गोलंदाज आलाय. मस्त चेंडू, फुलटा चेंडू होता, तितका ताकदीने कटवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही प्रकारची चूक करणार नाहीये, अचूक झेल टिपलाय. विश्वास सेठ भगत उसारली यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. विश्वास सेठ भगत एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आपण नाईट स्पर्धेचे खूप दमदार आयोजक आपण त्यांना पाहतोय. तेच विश्वास सेठ भगत माजी सरपंच, आणि त्यांच्या माध्यमातून समाजकार्य आणि कल्याणकार्य किती वेळा होत असतो. आपण जर त्या विभागात गेलात आणि त्यांना एक फोन केलं की धावून येणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर विश्वास सेठ भगत. नाही, त्यांचा अदाकारीच वेगळी आहे विश्वास शेठ भगत यांची, कारण ग्रुप हळवण्याचं काम करतात ना ते विश्वास शेठ भगत. अरे ग्रुप कसा हळवायचा ते त्यांच्याकडनं शिकून घ्या विश्वास शेठ भगत. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील एक उसारली गावामध्ये एक जबरदस्त टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतोय. तर विश्वास शेठ भगत आपलं हार्दिक असं सहर्ष स्वागत या टुर्नामेंटच्या माध्यमातून आम्ही करतोय. गोलंदाजाचं नाव दादा, गोलंदाज दिगंबर. तर दिगंबर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. समोर फलंदाज विशाल खानावकर, एक जबरदस्त ऑलराऊंडर विशाल. त्याच्या माध्यमातून पहिला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल ट्रॅव्हल करतोय, संदेश तिथे होता, मात्र 1 बाउन्स चौकार आला आणि चौकार आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 12, लॉस ऑफ 2 विकेट. येणार तर पालेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच पद भूषवणार आमचे अविनाश दादा उलवेकर यांच्याकडनं कोणतीही गोलंदाजाने हॅट्रिक करा, फलंदाजाने हॅट्रिक करा, चौकार, षटकार, विकेट हॅट्रिक, तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. तर प्रीतम सर, येणाऱ्या कालामध्ये रायगड ठाणा हिमांशू इंटरप्राइजेस आयोजित रायगड ठाणा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त आयोजन नियोजन त्या मॅचचं देखील असणार आहेत. तर ज्यांनी अद्याप खेळाडूचा फॉर्म भरला नसेल तर ते फॉर्म भरून घ्या. फॉर्म फी 500 रुपये. मात्र नियोजन बघाल ना तुम्ही तर लाजबाब असेल, कारण पूर्ण रायगड ठाण्याचे सर्व पॅकर्स असतील, सर्व खेळाडू असतील, ती मॅच पाहण्यासाठी इतकी जबरदस्त मजा येणार आहे. हिमांशू इंटरप्राइजेस रायगड ठाणा 40+ प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन भाई मुख्य आयोजकामध्ये असणार आहेत, अर्जुन भाई पाटील काटई. त्याच्यानंतर संजय पाटील बॉस आमचे, त्यांची मुख्य आयोजनामध्ये एक जबरदस्त आयोजक म्हणून ते असणार आहेत. त्याच्यानंतर आमचे प्रीतम पाटील सर आणि हिमांशू इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रविदादा भोईर या प्रमुख आयोजकामध्ये असतील. तर सर्वांना विनंती आहे, ज्यांनी फॉर्म नसेल भरला 40+च्या खेळाडूने, त्यांना विनंती आहे रायगड ठाणा 40+ प्रीमियर लीगचा आपण फॉर्म लगेच भरून घ्या. जाऊया मॅच मध्ये. मॅच इथे रंगते. एका साईडला नावडे 40+ टीम त्यांना फाईट करते या वरचा वबला राम घरच्याची टीम. उमेशसाठी चेंडू, आता चेंडू सरळ हाताने खेळून काढला. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, मात्र एक धाव आली आहे. एकेरी धावानं दुसरं काही नाहीये, एकच धाव मिळेल. एकेरी धावानं सांगी धावसंख्येत भर पडलाय. नावडे 40+ टीम जर पाहिली तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. वाजवी 2
षटकांचा खेळ संपल्यानंतर दिगंबर यांनी खर्च केल्या धावा. आता मात्र लगेच सांगायचे 9 धावा खर्च केल्यात. संदेश आणि दिगंबर याची जर भूमिका पाहिली तर खूप महत्वाची भूमिका या क्षेत्ररक्षण करण्याच्या टीम मध्ये गोलंदाजीची भूमिका खूप चांगली निभावली आहे. मी म्हणेन वरच्या बावल्या टीमसाठी. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने दोघांनी गोलंदाजी हाताळली, जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र मोठा लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलं मात्र क्षेत्ररक्षण तिथे 100% आपले एफर्ट देत असताना इथे मी म्हणेन 4 धावा वाचवल्या. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या 4 धावांनी मात्र धावा कमी होतील. पण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 19. 2 धावा मिळाल्या. जबरदस्त लॉफ केला होता, फुलटाच चेंडू होता, याला कुठेही बोनस करता आलं असतं. मात्र त्या पद्धतीने एफर्ट आपण पाहिलं वरच्या संघाचं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चला गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय. पुन्हा एकदा फुलटास, वारंवार फुलटास चेंडूचा मात्र कितपर्यंत थांबवाल. माझं नाव देखील उमेश खानावकर आहे. पहिला चेंडू तुम्ही माझा अडवला, मात्र आताचा चेंडू तुम्ही माझा अडवणार नाही. थोडीशी ताकद कमी पडली होती मागच्या चेंडूवरती, मात्र या चेंडूवरती थोडीशा कॅलरीज मी वाढवल्या आणि चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी वाढवल्या. कांचनची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं. 4 चेंडू फेकले, पुन्हा फुलटास. कांचन म्हणतो फुलटास लागणार, उमेश म्हणतो मी बाहेर धाडणार. आता तू फुलटास लाग, मी बाहेर पाठवतो. डीजे तर अविनाश दादा उलवेकर तिकडे असतोय. 2 मारलेत, आता 1 मार बाबा. 500 रुपयाचं पारितोषिक मी लावलंय. आणि कांचनचं काम काय, फुलटास टाकायचं काम आहे. प्रत्येक चेंडू फुलटास टाकतोय, प्रत्येक चेंडू फुलटास टाकतोय. आता कान मंत्र दिलेत, बघूया आता. पहिला चेंडू अडला होता ना, तर 3 बोला 3 षटकार झाले होते. चांगला 100% अपेट दिला होता क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा मात्र आताचा चेंडू पुन्हा उडवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषावर. कणकरीत चमचमीत आलाय. येस, पाणी पाठवतो. षटकार आणि या षटकारानं डीजे थांब जरा. आता तू षटकारानं या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण झाली आहे ना. झाली ना? नाही नाही नाही, त्याच्या अगोदर मारले 3 मारले लागोपाठ. हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक जे अविनाश दादा यांनी ठेवलं होतं त्याचा मानकरी ठरला तो उमेश खानावकर. याच दरम्यान आपले रत्नदीप दादा पाटील पारगाव यांचं आगमन होते. दादा सहर्ष स्वागत आहे तुमचं. राजा पाटील त्यांचं राजेश पाटील, ह्याची राजा मी प्रेमात म्हणतो त्यांना, राजेशजी पाटील यांचंही आगमन झालंय. तुमचंही सहर्ष स्वागत. प्रीतम सर, राजेश नावाने त्यांना कोणी ओळखतच नाहीये. राजा नाव आहे ना, तो राजासारखाच आहे माणूस. खऱ्या अर्थाने कधी जबरदस्त त्यांच्या पद्धतीने खेळले असते, कधी गर्विष्ठ पद्धतीने, कधी मैदानामध्ये उतरल्यानंतर एक शांत संयमी म्हणून माणूस. शांततेचे प्रतीक आमचे गडगे सर सतत त्यांनी म्हणत असतात, शांततेचे प्रतीक. तसं आमचा राजा आहे पारगावचा, जबरदस्त खेळाडू आहे, एक चांगला व्यक्तिमत्व आहे. निनादजी तारेकर असतील. यस, आणि लगेच आपण त्यांचा सत्कार करून घेऊया. आमचे खऱ्या अर्थाने रत्नदीप दादा या ठिकाणी एक लिजेंड खेळाडू. आज त्यांचा पोरगा देखील एक लाजबाब फॉर्म मध्ये. हा रोहित काय जबरदस्त खेळतोय. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव या टीम मध्ये तो नाही ना, पण यावेळी तो पनवेल प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं, हिमांशू इंटरप्राइजेस मधून खेळत असताना आपण रोहितला पाहिलं. तर दादांचा लगेच आपण सत्कार करूया. रत्नदीप दादांचा सत्कार आपण कोणाच्या हातची घेता? आमचे दीपकजी
हा दीपक दादा उलवेकर यांच्या शुभ असते. येस येस चालू करा, आम्ही सत्कार घेतोय. तर रत्नदीप दादांचा यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. याच दरम्यान आमचे आशीर्वाद दादा पवार यांचं आगमन होतंय. आशीर्वाद जे यायचंय आपण मंचावर, एक हसमुख व्यक्तिमत्व आशीर्वाद दादा पवार. सर कसं असतं प्रीतम सर माहिती आहे का, 40+ ज्यावेळेला मॅचेस असतात ना त्यावेळेला कॉमेंट्री करणं कमी जमते, कारण आलेल्या मान्यवरांचा लगेच आपल्याला सत्कार करायचा असतो. लोक बोलतात अरे मॅचकडे लक्ष द्या, मॅचकडे लक्ष द्या. मॅचकडे लक्ष आमचा केंद्रित असतोच, पण त्याच्यापेक्षा आमचे पाहुणे महत्त्वाचे असतात आम्हाला, कारण सर्व लिजंड खेळाडू आहेत. प्रत्येकाचा मान सन्मान करणं हे आद्य कर्तव्य असतं. मात्र जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये, जिथे 4थं षटक प्रारंभ झालं. 4थ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात केली ती गोलंदाज विठ्ठल याने. मात्र उमेश कानवकरचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त ज्या धावा कमी होत्या ना प्रीतम सर, त्या धावा डझनभर धावा वाढवल्यात. जबरदस्त धावसंख्या पाहतोय आपण 46, जे आपण सुरुवातीला पाहिलं होत्या 50 ते 55 धावा यायला पाहिजेत. त्या धाव्यांच्या वाटचालीकडे जात असताना हा नावडे टीम काय चेंडू कटवलाय. जबरदस्त चेंडू, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू खेचून काढलाय. चेंडू जाईल वन बाउंड, सीमारेषा बाहेर आलाय. उमेश कानवकर बँडेड, चौकार, डीजे ठोक. डीजे. तर आपण लगेच टॉस घेऊया. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला रोडपाली 40+ टीम आणि पारगाव, दोन्ही दिग्गज दादा टीम आपल्याला पाहायला मिळतील. तर रोडपाली संघाच्या संघनायकाचा या ठिकाणी सत्कार घेतो आपण. चला रोडपाली संघाच्या संघनायकाचा सत्कार घेऊया. चला चला वेळ नाहीये, चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. सर्वांनी भालचंद्र पहिलं सगळं असं असं करा. भालचंद्रला असं हा असं झालंय ना. चला आपण टॉस घेऊया. टॉस घ्या. आलेत ना. होते टॉस घ्या. चला टॉस घ्या. जा या टॉसला या. टॉस घ्या. चला आपण टॉस घेतोय. पुढली मॅच रोडपाली 4 षटक. 4 षटकांचा. पारगावकडे पण राजा आहे ना, इकडे पण राजा आहे. तर कुठे गेला. उभा आहे तर परत उभा. टॉस पण उभा राहिला 2 राजांना बघून. हेड इज कॉल. रोडपाली संघाचा कॉल आहे. कुठे गेला. टेल आलाय आणि पारगाव संघानं टॉस जिंकलाय.
दादा रत्नागिरी दादा आणि राजाबाई जो काय निर्णय असेल ना त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करा. धन्यवाद. आपण वेळेवरती या मॅच दरम्यान आपण उपस्थित राहिला. तर पुन्हा एकदा आपण उत्तर विभागीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे एक सल्लागार म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतोय. खऱ्या अर्थाने जे आम्हाला सल्ले लागतात ते सल्ले आम्हाला वारंवार पुरवत असताना आमचे प्रीतम सर आणि आदाई वलप विभागाचे खऱ्या अर्थानं ते मी म्हणेन तिथेही सल्ले देतात आम्हाला. आदाई वलप विभाग 40+ तिथे देखील त्यांचं सल्लागार पद असते. कारण आम्हाला ज्या वेळेला विशेष सल्ला लागतो ना तर आम्ही प्रीतम सरांचा आवर्जून ओपिनियन घेतो का बाबा काय करायला लागेल. जरी डॉक्टरकडे जायचं असेल तरी प्रीतम सरांना मी फोन करतो, प्रीतम सर कोणत्या डॉक्टरकडे जाऊ, असा झालाय काय करू. तर प्रीतम सांगतात बाबा इथे नाहीत अपोलोला जा, DY पाटीलला जा, इकडे जा तिकडे जा. खूप म्हणजे एकदम भक्तांकडे जरा लिंबू टिंबू फिरवायचं असेल, टाचण्यात पिसण्यात टोचायचे असतील ना तरी सुद्धा मग ते तिकडे ओपिनियन करायला लहू भोईरकडे जावं लागतं. उमेश भोईर इकडे आले तर त्या उमेश भोईरचं खऱ्या अर्थाने कौतुक करूया. सकाळी उद्घाटन करून गेलेत ते उमेश भोईर आणि आता पुन्हा एकदा आलेत. उमेश भोईर एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून कोणाचंही आयोजन असू द्या, कोणाचाही संघ कुठेही खेळू द्या, सपोर्ट करण्यासाठी उमेश भोईर हे सर्वात पुढे असतो. आणि आता मात्र लहू भोईर यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर नरेश जी गायकवाड यांचं आगमन होतंय. या पूर्ण रायगड जिल्ह्याची क्रिकेटमधली आणबान शान, ज्या व्यक्तीच्या माध्यमातून कित्येक क्रिकेटर घडले, ज्या व्यक्तीच्या माध्यमातून कित्येक आयोजनामध्ये चांगलं खेळ पाहायला मिळालं, तेच नरेशजी गायकवाड पारगाव यांचं आगमन होतंय. तुमचं सहर्ष स्वागत पूर्ण पाले 40+ यांच्याकडून आम्ही करतोय. आणि या विभागात तुम्ही आलात यासाठी विभागीय अध्यक्ष म्हणून मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. शांत संयमी आणि एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना जबाबदारी काय असतं स्वीकारणारे ते आमचे नरेशजी गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झाले. दादा या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. एकदा आमची मॅच झाली होती, त्याच्यामध्ये सोन्या गायकवाड 49 वर खेळत होता, सक्का भाऊ. पण 50 होऊ नये यासाठी एवढी जबरदस्त फिल्डिंगची रचना केली होती. म्हणजे क्रिकेटमध्ये भाऊ नसतो, क्रिकेटमध्ये आपण त्यांचं ऑपोनंट म्हणून कसं हे काम करायचं हे नरेश गायकवाड कडून त्या दिवशी शिकलो. की आपल्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना तो फक्त आपला ऑपोनंट आहे आणि ऑपोनंटच्या अगेन्स्टमध्ये कसं खेळलं पाहिजे हे त्यावेळेला उदाहरण नरेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. मॅचकडे वळूया. 58 धावसंख्येचं टार्गेट असेल, 59 धावसंख्येचं टार्गेट असेल. वरच्या ओल्या संघासमोर उमेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. ओव्हर टू. धन्यवाद. चला लगेच सत्कार घ्या. तर या ठिकाणी आपण नरेश दादांचं यथोचित मान सन्मान आपण घेऊया. या पारेश्वरी चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नरेश आपण आलात आणि खऱ्या अर्थानं शांत संयमी आणि याच आपल्या विभागातील भूमिपुत्र असणारे आमचे नरेशजी गायकवाड आणि क्रिकेटचे धडे त्यांच्याकडनं आम्ही बरेचसे वेळा शिकलेत. कारण कधी कोणती गोष्ट आपल्याला समजत नसतील तर नेम देखील ते सांगतात की दादा असं ना असं आहे. इतक्या चांगला क्रिकेटर आहे, आपल्या विभागातील नामांकित क्रिकेटर आहे. बरेचशा टुर्नामेंट त्यांनी गाजवल्यात, बरेचशा 50 त्यांच्या नावावरती आहेत. एका 6 चेंडूमध्ये एक धाव त्यांनी देखील रोखलेले असं त्यांचा रेकॉर्ड आहे. आमच्या नरेश दादांचा हार्दिक आपण स्वागत करूया. पहिला चेंडू स्वेअर आलाय, पंचांनी सांगितले चेंडू खराब आहे, वाईट आहे, अतिरिक्त धाब्याचा आहे. चला वरच्या ओले संघ आपला 12 प्रतिनिधी नाहीये इथं. आताचा चेंडू मस्त कटवला संदेशने, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. खणखणीत चमचमीत चौकार. आता डीजे वाल्यांनी गाणी लावलेत. नटून टटूनशी पोरगी चाली कॉलेजला. आमच्या आता 40+ झालोय, कोण 50+ आहेत, कोण 55 आहेत, कोण 60 आहेत, तर क्रिकेट खेळतात. आता नरेश दादांचाच वय आपण पाहत असाल तरी सुद्धा कसं फिटनेस बघा त्यांचं कसं आहे. म्हणजे शिल्पा शेट्टीला लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. आणि इकडे 50+ आहे बघा. जबरदस्त. आणि आमचा डीजे वाला गाणी लावतोय नटून टटूनशी पोर चाली कॉलेजला. आमच्या पोरी कॉलेजला जातात. अगदी बरोबर आहे.
आणि हा गाणं आता यंगस्टरसाठी लावलं पाहिजे कुठेतरी 40+ला मग विचित्र मनामध्ये काहीतरी आलं मग ते 40 समजून 18 म्हणून समजून जायचे कॉलेजच्या बाहेर असं नको व्हायला कुठेतरी. चला मैदानात बोलूया. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत त्याच्यामध्ये एक वाईड आणि त्याच्यानंतर आलेले चौकार आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. उमेश लाईन अँड लेन्थ शोधण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने यंगस्टर्स आणि 40+च्या क्रिकेटमधला अंतर सांगतो. स्पीडपेक्षा टप्पा कसा अचूक असावा हे 40+ क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत एकच चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात उमेशने. आता मात्र चांगलं चेंडू चांगलं कमबॅक म्हणता येईल ज्यामध्ये खोलवर चेंडू डीप इन द सी असं म्हणतायत तशा पद्धतीने आपण खोलवर चेंडू पाहायला मिळालं. चेंडू मात्र निर्धाव निघाला. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6. त्याचं कारण असं आहे टप्पा अचूक. कारण हे लोक जे खेळलेत ना हे शेतामध्ये खेळलेत. म्हणजे ते म्हशीचे पावटे बिवटे असणारे आहेत ना ते ग्राउंड होते पहिला म्हणजे बांधाचे ग्राउंड. फक्त पिच एक शेतामध्ये पिच असायची आणि ते बाजूला जर ग्राउंड पाहिल्यानंतर बांधाचे असे ग्राउंड असायचे आणि कुठल्या तरी बांधाखाली बसायचो आणि जो मॅचचा आनंद घ्यायचा. म्हणून आता ते लोक कसं आता सर्व सुरळीत भेटले बघा. ग्राउंड चांगला तुम्हाला ग्रासी ग्राउंड विकेट ग्रासी व्यवस्थित मैदान आपल्याला म्हणजे पॅरेगॉनमधून आलं आदिडास याच्याकडे म्हणजे चप्पल पॅरेगॉन चप्पल घालून क्रिकेट खेळलेले लोक आहेत हे. आणि खऱ्या अर्थानं आज म्हणजे लेंगा पॅन्ट शर्ट सांगतो काय एका ग्राउंडच्या आता नरेश दादा सांगतात एका ग्राउंडची 25 शेता होती आणि त्या शेताच्या ग्राउंडमध्ये आम्ही खेळलोय आणि आज त्यांना चांगला विकेट मिळाली चांगला मैदान मिळाला ग्रासी मैदान मिळालं. आणि अशा ग्रासी मैदानावर जर आपल्याला ही 40+ला मेजर म्हणजे कुठेतरी क्रिकेटला सुगीचे दिवस आले नाही 100%. पण ते पॅरागॉन पासून जी सुरू झाली आणि आपण आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आता खेळाडू पाहतोय हे 40+ खेळत असताना. पण तुम्हाला मी एक पनवेल प्रीमियर लीगचा किस्सा सांगतो. पनवेल प्रीमियर लीग आता झाली जस्ट. त्याच्यामध्ये यंगस्टर क्रिकेटर एकही क्लोज विकेट किपिंग करताना तुम्ही पाहिलं नसेल. मात्र विश्वास पाटील खारघरचा त्याने क्लोज विकेट किपिंग केली तो 40+ आहे. म्हणजे आताची मुलं स्वतःला एवढी जपतात की खेळामध्ये 100% एफर्ट त्यांचं कधी दिसणार नाही. मात्र 40+ शेतापासून सुरू झालाय ना त्यांना माहिती हार्डवर्क काय असतं आणि त्यांच्या सिनियरने ते हार्डवर्क करून घेतलंय. पण आताची मुलं आहे ना सिनियरला रिस्पेक्ट करणार नाही आणि आपण जर मॅच हारलो तर सिनियर समोर जाण्याची हिंमत होत नव्हती त्यावेळेला. तर याचं कारण आहे आता जे चेंडू आलेत ना नेव्या सिक्सर पहिला दादा तर नरेश दादाला माहिती आहे एमआरआय चेंडू होता. नरेश दादांची बरेचशी वेळा आम्ही बॅटिंग आम्ही सोसायटीच्या मैदानावरती पाहिली काय ते बॅटिंग होती आणि तो चेंडू नगरपालिकेचा जो मैदान होता नगरपालिकेचा मैदान एक रवींद्र कोट्यान वाला ठाकूर अरे ते चेंडू काचा बनवायचे काचा असं इतका चेंडू जबरदस्त. म्हणजे रवी कोट्यान असतील बाला ठाकूर असेल नंदू सर असतील किंवा नरेश दादा असतील त्यानंतर SD सर असतील म्हणजे हे संतोष म्हात्रे असेल ओवल्याचं म्हणजे हे जे खेळाडू आहेत ना ह्यांच्याकडून जे म्हणतात यांनी असे शर्ट जरी झटकला ना तरी कित्येकाचे स्टार खेळाडू आजचे आपण पाहतो यांचे शर्ट झटकणार निघले कारण यांच्या तालमीत घडलेले खेळाडू आज आपण आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत पाहतोय. ही सर्व देण आहेत ना या महान खेळाडूंची आहे. काय म्हणाल? नक्कीच कारण आपण बघतो ना ज्या वेळेला म्हणजे गुरु शिवाय शाळा नाहीये. म्हणजे कित्येक लोक या लोकांना बघून कित्येक क्रिकेटर या लोकांना बघून शिकलेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यासारखं होण्याचा मी म्हणेन प्रयत्न करतात. जर पहिला आता विश्वास पाटील आपले तोंडरे जर पहिला मॅन ऑफ द सिरीजला जर बाईक बिग असती ना तर त्याच्या घरी शोरूम असता. त्याच्या घरी शोरूम असता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सांघिक धावसंख्या पाहतोय आपण 1 गडी बाद 6 धावा स्कोर बरोबरती. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय नावडे टीम 40+ कडनं विशाल खानावकर. कौतुक केलं पाहिजे उमेशचं ज्या पद्धतीने पहिली ओव्हर हाताळली 2 एकच बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 4 बॉल डॉट्स काढले आणि त्याच्यामध्ये विकेटही प्राप्त केली. उमेशकडे ही क्षमता आहे आणि उमेशने ती दाखवली की काय क्वालिटी माझ्यामध्ये आणि माझ्या संघाला माझी काय गरज आहे हे उमेशने दाखवून दिलं. त्याची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतो विशाल खानावकर आता ऑन बॉलिंग ट्रॅक. नक्कीच बॅटिंग करताना 47 धावा आणि गोलंदाजी करताना 6 धावा एक विकेट काय जबरदस्त. म्हणजे मी म्हणेन सर्व काही सुरळीत झाले ते नावडे संघाकडनं. आणि मागची जी आम्ही ज्या चर्चा केली हे चर्चावरती करण्याचं कारण आहे की 40+ वाल्यांनी काय दिलं क्रिकेटसाठी याच्या करण्याचं चर्चा होती ती. आता चेंडू मस्त लॉंग ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच येईल सिंगल या ठिकाणी वाढली जाईल. सिंगलनी 1 धाव आणि संघिक धावसंख्यामध्ये आपण भर पाडतो. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. वरच्या ओव्हरला टीम 40+ मैदानामध्ये खेळत असताना नावडे 40+ टीमचा जर विचार केला त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे फलंदाजी त्यांची सुरेख झाली आहे. 57 धावांचा टार्गेट सेट आहे. मात्र आताचा चेंडू बॅटला लागलाय. चला पंच सांगा काय निर्णय. फलंदाज बाद. यस आणि मी म्हणेन खऱ्या अर्थानं ही
खेळाडूवृत्ती दाखवली आहे ती म्हणजेच वरच्या ओले संघाच्या या खेळाडूने सचिनने काय जबरदस्त मी म्हणेन म्हणजेच सत्याला वाली आहेत, सत्याला वाली आता या ठिकाणी आहेत. मात्र यंगस्टर मध्ये आपण पाहतोय बाबा कट लागली हे 40+ आहे तिचे थांब जरा कट लागली ना यंग मध्ये नाही दादा माझा बॉलच लागला ना हा थर्ड अंपायर घ्या. आणि यंगस्टर्स मुले ना अंपायरला खूप शिवाय खायला लागतात. आपण हे पाहतो मैदानामध्ये बऱ्याच वेळा तो LBW तर कधीच आउट नसतो. म्हणजे यंगस्टर आतापर्यंत LBW कोणच म्हणणार की मी आउट असेल आणि त्याच्यामुळे ते जे आपण पाहिलं ते शिवाय ऐकायला लागतात. आणि नाही दादा कधी कधी चेंडू असतो ना डोप्याच्या खाली लागलेला असतो तरी सांगेल तो ना माझ्या कमरेवरती लागलाय कमरेवरती लागलाय. अरे बरेचसे मला बघितले त्याच्यामुळे काय होतंय जे आपले अंपायर आहेत ना त्यांना भरपूर शिवाय खावं लागतात. मात्र अंपायरचा निर्णय चोख असतोय कारण त्यांना देवाची देणगी आहे ना सर्वात जवळून सामना पाहण्याची जी मुभा असते ना ती 2 पंचांना असते. आता चेंडू बॅटची कडा काय जबरदस्त गोलंदाजी विशाल खानावकर आणि गेले गेले दिगंबर देखील मैदानातून बाहेर 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 डीजे देवा रे देवा देवा श्याम जिंकलाय. श्याम तिकडे मजा मारतोय. आता राम काय करतोय ते काय बघायला लागेल. तर बोलो जय श्रीराम. राम मैदानामध्ये गेलाय आता. आणि आता मात्र आपण ते कौतुक केलं पाहिजे कारण ही जोडी खूप मोठी आहे. या विभागामध्ये जर आपण पाहिलं ना तर पारगाव चिंचपाडा या विभागामध्ये राम श्यामची जोडी खूप महत्वाची आणि खूप मोठा इतिहास सुद्धा या नावामागे. राम श्यामचा इतिहासही मोठा आहे. आणि श्यामने मागाशी फलंदाजी करताना रनआउट झाला. आता मात्र राम फलंदाजीला गेलाय आणि राम घरात काय करतील हे येणारे कालवेळ सांगेल. मात्र विशालचं कौतुक केलं पाहिजे. ह्या विशालला मी 40+ मध्ये ज्यावेळी क्रिकेटमध्ये पाहिलं त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट या विशालच्या माध्यमातून पाहिलं. चांगलं चेंडू अचूक चेंडू आपण ज्या पद्धतीने लाईन आणि लेंथ वापरतोय अतिशय चांगली लाईन आणि लेंथ आपण विशालच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 7. आता मात्र दिल्ली खूप लांब आहे कारण फटके मोठे मारावे लागतील कारण टार्गेट 59 धावांचं आहे. नक्कीच विशाल आता जर चेंडू थोडासा ऑफस्टम सोडून जाणार चेंडू मात्र चेंडूच्या पिछाडीवरती धावून चेंडूच्या पाठीमागे धावून फटका मारण्याचा प्रयत्न करतो राम. मात्र चेंडू आणि चेंडू पळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. तिकडे विशाल खानावकर आपले किरण खानावकर थोडेसे हसत असतील राम भाऊ ना का बाबा काय झालंय मार एखादा षटकार ठोक नाही आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो 3 गडी बाद 7 या आकड्यावरती. विशाल खानावकर याच्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव आली आणि 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद करण्यामध्ये यश मिळाले ते विशाल खानावकर याला. जबरदस्त गोलंदाजी काय अचूक टिप्प्याची गोलंदाजी भेदकता या गोलंदाजीमध्ये भरपूर होती. जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळाला विशाल खानावकर 40+ नावडे टीमच्या माध्यमातून. चला लगेच स्पीडअप करा. तिसरा गोलंदाज झाला भालचंद्र. आता आमचे मित्र आलेत तर या भाल्या काय करेल ते बघूया. विशालने तर 1 धाव खर्च केली आहे. तर भालचंद्र आलेत. आता मात्र 12 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल. समीकरण आता थोडंसं बदललंय. तर समीकरण पाहिलं ना तर 25 पॉईंट. यस सर धन्यवाद सर आपण आलात आणि खऱ्या अर्थानं या आमच्या स्टेजची आपण शोभा वाढेल आमचे नरेशदादा गायकवाड. कारण ज्यावेळेला नरेशदादा गायकवाड सारखा खेळाडू मैदानामध्ये खेळतो ना तर जबरदस्त मजा येतं. तर भालचंद्र आलेत. 25.5चं समीकरण मैदान 25.50 धावा उभा राहायच्या आहेत आता. की नक्कीच कारण ज्या पद्धतीने आता भालचंद्र पहिलाच चेंडू फेकला ना तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट दिसत नाही कारण ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली आहे ना ते डिपॉझिट सेफ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा एज लागली आहे का आणि आता मात्र नरेश जो सलामीवीर होता तो परततोय. धावसंख्या 7 वरती. आता मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला जाता वेळी पाहतोय आपण वरचे ओले 40+. बचके राहणार दादा बोला. हो सांगेल. तर आता कांचन चाललाय मैदानामध्ये. तर कांचनला हा गाणं का लावला माहितीये का डीजे मास्टर आणि बचके राहणार कारण बाबा कांचन मैदानामध्ये जा आहे. त्याचं कारण असं कांचननी गोलंदाजी करत असताना 28 धावा खर्च केल्यात आणि त्या 28 धावांचं 29 धावा कांचन उभं राहील इतकी ताकद त्या कांचनमध्ये आहे. तो कांचन मैदानामध्ये गेलाय. नक्कीच 10 चेंडू आणि आता मात्र त्या खेळीची नक्की गरज असेल वरचे ओले संघासाठी आणि ती खेळी करावी लागेल. आणि कारण नरेश आता परतलाय, संदेश परतलाय, राम घरत आणि ही जोडी खूप महत्वाची आणि या जोडीला निर्णायक जोडी म्हणता येईल कारण ज्या पद्धतीची खेळी हवी आहे ती खेळी करावी लागेल इथे.
नक्कीच नक्कीच. कांचन एक डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि हा मैदान आहे ना डावखुरी हातांसाठी चांगला आहे. जबरदस्त डावखुरी खेळाडूसाठी हा मैदान आहे. पण मात्र कांचनला भालचंदचा चेंडू समजला नाहीये. भालचन आणि कांचन याच्यामध्ये बघा फरक काही नाहीये, फक्त भाल आणि कान बस. कांचन या ठिकाणी खेळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू, मात्र आता चेंडू यष्टांवरती आदळलाय आणि कांचनची देखील खेळी आली आहे संपुष्टात. चलो जाओ भाई, आ जाओ ग्राउंड के बाहेर. काय किती मारी होता. पारगावचा पारगाववाले तिथे आहेत काय बा, थोडीशी मजा करतो पारगाववाले सागर पाटीलच्या आपल्या. तर आज तो कुठे गेलाय माहितीये का? आज वाकलनला गेलाय. वाकलनला त्याला कॉल आहे. उद्या आहे का इथं? आणि उद्या इकडे आहे तो, म्हणजे इंटरटेनमेंट आमचा उद्या होणार. तर भालचंदचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. काय चेंडू फेकतो, जबरदस्त चेंडू, अचूक टिप्प्याचा चेंडू, गुड लँड स्पॉट वरती सगळे चेंडू. काय चेंडूची लाईन ठेवली आहे, काय विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजेच भालचंद्र याची जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट ऑफ रन पद्धत गोलंदाजी चांगली. आताचा चेंडू सरळ हाताने खेळून काढला लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे किरण खानावकर चेंडूला उचलेल, फेकेल, तो फक्त आली सिंगलने या ठिकाणी षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर वर्चवले संघ 8 या धावसंख्येवरती. मी म्हटलं होतं विशाल खानावकरने जशी एक धाव दिली ना, मला तर मेडनवर टाकायची होती असं भालचंदनी सांगितलं होतं. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. जशी विशाल खानावकरने एक धाव खर्च केली तशी भालचंदनी देखील एक धाव खर्च केली. मेडनवरचा विषय काढला तर नाईट स्पर्धेमध्ये त्या दिवशी टेंबोड्यामध्ये प्रमोद भोपी यांनी मेडन ओव्हर टाकली धरणा 40+ अगेन्स्टमध्ये आणि पालेश्वरी टीमला क्वालिफाय करून दिलं त्यावेळेला सुपर 8मध्ये. आता पडगे संघाविरुद्ध त्यांची मॅच असेल आणि पालेश्वरी संघ अतिशय फॉर्ममध्ये असणारा संघ आणि यांच्यामध्ये ते नेहमी आपली चर्चा होते की विटामिन झेड जो पालेश्वरी संघाकडे, कारण तुम्ही इथे बघा, तुम्हाला इथे झाडं जी दिसतात या झाडांमध्ये ती जडीबुटी इथेच भेटते आणि ती जर शोधायची असेल तर पालेश्वरी संघाशी तुम्ही संपर्क साधू शकता, कारण वरपर्यंत जावं लागेल टोकापर्यंत, कारण ही जडीबुटी फक्त इथेच मिळते. नाही अरे स्वतः आता राग नका म्हणू भाई, कारण वाडी जवळ आहे, आदिवासी वाडी जवळ आहे. तर आदिवासींशी जरा संपर्कामध्ये जास्त पालेश्वरी 40+ टीम आहे म्हणून 100% ना, 100% आम्हीच आदिवासी आहेत. तर हरकत नाहीये. तुमच्याकडे किती जडीबुटी असली तरी पडगा टीम सुद्धा कमी नाहीये. तिकडे लहू आलाय, तिकडे लहू बसलाय ना. थोडीशी मॅच मध्ये मजा नाही म्हणून आम्ही इतर चर्चा करतोय, कारण वरचा ओला टीम बरीचशा पिछाडीवरती आहे. बॉलरचं नेम काय? बॉलरचं नाव मधुकर दादाचं मी कौतुक करेन, कारण का माहितीये का, याचं वय वर्ष किती महत्वाचं नाही. तिथं चाचू काय सांगतो? चाचू काय 55+. आता मात्र मधुकर यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण हे मधुकरांचं एक षटकाराला काय आहे का 5,000 500? काय 500 नको. रामशेठ प्रत्येक षटकारासाठी चाचू यांच्याकडनं 500 रुपये आणि 27.5 रुपये माझ्याकडून प्रत्येक षटकारामध्ये प्लस करू आपण. म्हणजे खूप प्रेम आहे रामशेठ वरती, खूप प्रेम आहे, जबरदस्त प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक कसं असतं माहिती आहे का प्रीतम सर, आपण बऱ्याचशा वेळेला पाहतोय राम घरत असतील, चाचू असतील, श्यामबाई असतील, आपल्या विभागामधील जो बरेचसे आपले खेळाडू आहेत, आपले अशोक उलवेकर जरी मैदानामध्ये नसले ना तरी असं वाटतं की मैदान खायला धावतो. ही शोभा आहे आणि हे नो बॉल आहे, फ्रीचं कॉलचं बीमर कॉल आपण म्हणू शकतो. ही शोभा आहे. हे लोक जे आपण म्हणतो 50+, हे लोक खूप मोठी लोक आहेत. म्हणजे मी म्हणायचं ना दैवशक्ती आहे यांच्यामध्ये, कारण दैवशक्ती अशी आहे की त्या लेवलपर्यंत आपलं फिटनेस टिकवणं
या लोकांनी खूप मोठं योगदान आहे यांचं पुण्याही आहे आणि ही पुण्य आपण मैदानात पाहतो ज्या पद्धती फिटनेस ठेवले नाहीतर आता आपला विटामिन डी सी ए बी सी डी संपत चालली. पण झेड विटामिन फक्त पालेश्वरी संघाकडे आहे. मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आता नरेश दादा असतील, सोन्या गायकवाड असतील, ज्यावेळेला म्हणजे लोक मैदानामध्ये असतात ना, असा ग्राउंड असा भरल्यासारखा वाटतोय की बाबा काहीतरी मैदानामध्ये आहे. कोणीतरी मैदानामध्ये षटकार कारण टस होता तर काहीतरी मैदानामध्ये म्हणजे आपण पाहतोय ना, जबरदस्त मैदान असा भरल्यासारखा वाटतोय. म्हणजे ही 40+ संघांची ही मी म्हणत खऱ्या अर्थाने ताकद आहे. कारण त्यांनी बरेचसे अनुभव घेतलेले आहेत. बरेचसे त्यांनी मी म्हणेन उन्हाळे पावसाळे पाहून त्यांनी परिवार सांभाळून किती लोकांना तोंड देत 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 ते इथपर्यंत पोहोचलेत. ही खरी त्यांची कौतुक पण आहे. आणि घराला घरपण तेव्हा येतो, घरातला जेव्हा वयस्कर व्यक्ती घरामध्ये असतो तेव्हा घराला घरपण पण येतो आणि शिस्तही असते आणि ह्या सिनियर लोकांची खूप गरज असते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही संघामध्ये आजही पहा रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्या संघामध्ये सिनियर प्लेयर्स आहेत, आपण कानपोलीचं उदाहरण घेऊ, इथं कानपोली जवळ गाव आहे, त्याच्यामध्ये सुधीर आणि आदेश हे दोन जेव्हा खेळत आहेत 60+ क्या बात आहे. खेळाडू आले, चांगलं खेळ होतोय त्यांच्या माध्यमातून, पण 2 सिनियर खेळाडू असल्यामुळे त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि त्यांच्यावर जो बंधन असतो ना, ते बंधन कशासाठी व्हायचे तर मैदानामध्ये ती शिस्त पाळण्यासाठी, यासाठी सिनियर. त्याचबरोबर 40+ मध्ये 50+चे जेव्हा खेळाडू असतात आणि आता उदाहरण चाललंय आपल्यासमोर 60+ खेळाडू. म्हणजे या व्यक्तीचं नाव काय? 60 विठ्ठल दादांचं कौतुक केलं पाहिजे. दादा खरंच तुम्हाला पाहून ही ऊर्जा आता आमच्यामध्ये पण येते की ज्या पद्धतीने तुम्ही आता बॅटिंगसाठी गेलात आणि तुम्ही बॅटिंग आतापर्यंत करत म्हणजे या यंग असतावेळी काय खेळलं असतील. 55 वर्सेस 60 अशी ही मॅच चालू आहे आणि लॉफ केलाय आणि 1 धाव घेतली आहे आणि 60+ असून गोलंदाजी ही चांगली केली होती. त्यावेळी शेवटच्या ओव्हरमध्ये बाउंड्री सुद्धा आली आहे आणि चौकार आला. म्हणजे बघा हे सन्मान आहे आणि 60+ प्लेअरने हा चौकार आला. मॅच हरली असेल मात्र मन जिंकली.